मित्रांनो आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलोय. इथून एंट्री आहे समोर, दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला जायचं. ही लेणी दिसते आपल्याला, लोणार लेणी. भावाली गाव आहे इथं, दत्त मंदिर आहे इथं समोर. त्या मंदिराचा सूचना फलक लिहिलेला आहे, वाचून घ्या काय काय लिहिलं आहे. खूप मोठ्या अक्षरात स्पष्टपणे. म्हणजे या दत्त मंदिरामध्ये थोडासा दर्शन वगैरे घेतो आणि पुढं प्रवास चालू करू आपण. बघा इथून गावाची एंट्री आहे. इथून सरळ वर हा रस्ता तिकडं वर लेणीकडे जातो. मित्रांनो आता आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहे. तर समोर गाड्या वगैरे पार्क केल्यात आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही लेणीजवळ पोहोचलेलो आहे. इथं मागे लेणी आहे, ही खंडेश्वरी माता प्रसन्न लिहिलेलं आहे मागे, बघू शकता बोर्ड. ही लेणी आहे ती. आतमध्ये मंदिर वगैरे तुम्हाला दाखवतो मी. इथं दर्शनाला येण्यासाठी भक्तांसाठी खूप भारी चांगली सोयी सुविधा केलेली आहे. इथं बघू शकता पूर्ण लाद्या वगैरे लावले. तिथं समोर एंट्री आहे, मध्ये अजून काम वगैरे चालू आहे. तर जाऊया मध्ये दर्शन करायला मंदिरामध्ये. चप्पल वगैरे बाहेर काढावे. हे सूचना फलक दिलेत, माहिती फलक दिले, माहिती वाचून घ्यावी एकदम. मंदिराच्या बाजूला इथं छोटासा कुंड आहे पाण्याचा. बघायचं कुंड कसं आहे. हे पाण्याचं कुंड आहे, एवढं खोल आहे पाणी. अजून त्यात पाणी वाटतं टाकलेलं आहे समोर. समोर इथं मूर्त्यांचं नक्षीकाम केलेलं आहे मंदिराचं. हे बघू शकता तुम्ही, मूर्ती काम केलेलं आहे इथं. या मंदिराला किती खांब आहेत एकूण, 1 2 3 4 खांब आहेत. काही त्यातले डॅमेज झालेले. अजून मंदिरात प्रवेश नाही केला, मंदिरात पण थोड्या वेळाने प्रवेश करतो, तुम्हाला दाखवतो तुम्ही मंदिरातलं. सुंदर ठिकाणावर हे लोकेशन आहे. साईडला कल्याण शहर दिसतं आणि इकडं सगळं पूर्ण डोंगर भाग आहे. एकदम खूप शांत वातावरण बघायला मिळतंय. मंदिरामध्ये दर्शन घेऊया. समोर देवीचा मंदिराचा गाभार आहे, बघू शकता. इथं मंदिर आहे सुंदर. मंदिर खूप भारी मेंटेन केलेलं आहे. इथं वर पंखे वगैरे लावलेत, लायटिंग वगैरे केली जबरदस्त. पंखे वगैरे तुम्हाला इथं शांतता एकदम प्रसन्न वाटेल इथं आल्यावर. समोर काम वगैरे चालू आहे, बोर्ड वगैरे एकदम. इथं जवळच अजून एक मंदिर आहे, शिव मंदिर आहे. तिथं पण जाणार आहे आम्ही दर्शन घ्यायला.
हे मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवतो मी. ते समोर बॅनर पण लावलेलं आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय लोणाड गावामध्ये. तर इथं पण एक शिवमंदिर आहे, तुम्हाला मी बोललेलो. या शिवमंदिरात जाऊन दाखवतो. गावामध्ये आल्यावर पहिले श्री हनुमान मंदिर लागतं. इथून बाजूला तलाव आहे मोठा, खूप भारी आहे. आणि इथंच त्या घराच्या बाजूला मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. काय जबरदस्त मंदिर आहे ना. त्याचा अर्धा वरचा भाग वाटतं कोसळलेला आहे. हा पूर्ण मोठा मंदिर असू शकतो, एवढा भाग बघायला मिळतोय. गावातली छोटे छोटे मुलं खेळत आहेत मंदिरामध्ये, मस्ती करते सगळे पोरं बारीक बारीक. आता जाऊया मंदिरामध्ये, दर्शन करूया. मंदिर आहे, मंदिराच्या साईडला पण, दोन्ही साईडला इथं एक शिवपिंड आहे, इथं शंकराची पिंड आहे. इथं समोर पण काहीतरी आहे, पण तिथं पिंड वगैरे दिसत नाही. इथं या मंदिराचं छत नाही, तर इथं वर शेड टाकलेलं, मस्त सावली गेले मंदिरासाठी. मंदिर आहे इकडून समोर, तळा आहे पाण्याचा, खूप सुंदर तळ आहे, चांगलं बांधकाम केलेलं आहे. इथं अजून काहीतरी डेव्हलप होतंय बाजूला, इथं बघू शकता. समोरून असा रस्ता येतो गावामध्ये. इथून आला ना, हा समोर हनुमान मंदिर आहे. इथून मागून यायचं आणि हा समोर मंदिर.